जय शिवराय. शिवाजी महाराजांच्या कालखंडात संतांचे एक महत्त्व होते. त्यातीलच आपण एक संत तुकाराम महाराज म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि शिवछत्रपती यांच्याबद्दल आपण एक जाणून घेणार आहोत. मित्रांनो, काय खरंच शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भेट झाली होती? जेव्हा शिवरायांनी तुकोबांना सोन्या चांदीचे दागिने आणि पालखी पाठवली तेव्हा तुकोबांनी काय उत्तर दिले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवराय आणि तुकाराम महाराज यांच्या अलौकिक भेटीचे 3 मोठे ऐतिहासिक पुरावे. तर पहिला आणि सर्वात मोठा पुरावा मिळतो इतिहास संशोधनातून. प्रसिद्ध इतिहासकार कृष्णराव अर्जुनराव केळुस्कर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रात या भेटीचा स्पष्ट उल्लेख आहे. एवढेच नाही तर इतिहासकार रा. क. हर्षे आणि किशोर सानप यांच्या समग्र तुकाराम दर्शन ग्रंथालाही दुजोरा दिला आहे. जेव्हा शिवराय मावळ प्रांतात स्वराज्य उभे करत होते, नेमका त्याच वेळी देहू आणि पुणे परिसरात तुकोबांच्या विचाराची क्रांती सुरू झाली. त्यामुळे या 2 महापुरुषांची भेट झालीच नव्हती असे म्हणणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे ठरेल. आणि दुसरा पुरावा म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये दडलेला आहे. तुकोबांची कीर्ती ऐकून शिवरायांनी त्यांच्यासाठी पालखी, घोडे, मौल्यवान रत्नांचा नजराणा पाठवला. पण रिक्त असणाऱ्या तुकोबांनी नजराणा नम्रपणे परत केला आणि शिवरायांना उद्देशून अभंग लिहिला. राजे आम्हाला पालखी सोळा, विठ्ठल पावला जडले मन. यावरून सिद्ध होते की शिवरायांच्या मनात संतांबद्दल प्रचंड आदर होता आणि तुकोबांनी राजाश्रयापेक्षा ईश्वरी भक्तीला. आणि इतिहासातील सर्वात भावनिक प्रसंग म्हणजे लोहगाव किंवा देहू येथील कीर्तन. एकदा शिवराय स्वतः तुकोबांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेले. शत्रूचा वेढा असतानाही शिवराय कीर्तनात मग्न होते. तुकोबांचे वैराग्य ऐकून शिवरायांचे मन स्वराज्यातून उडू लागले. तेव्हा तुकोबांनी शिवरायांना त्यांचा क्षात्रधर्म आठवून दिला. तुकोबा म्हणाले, राजे तुमचे कर्तव्य प्रजेचे रक्षण करणे आणि स्वराज्य स्थापने हे होय. वैराग्य माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. तुकोबांच्या याच उद्देशामुळे शिवरायांना नवी ऊर्जा मिळाली आणि त्यांनी पुन्हा स्वराज्यात कामाला स्वतःला झोकून दिले. तर मित्र हो, शिव छत्रपती आणि तुकाराम महाराज या एकमेकांपासून वेगळ्या नसून त्या एकमेकांना पूरक होत्या. संतांनी विचारांनी स्वतःच्या स्वराज्याला नैतिक बळ दिले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट